काराकोरम पर्वतरांगांमध्ये या हिवाळ्यातली पहिली बर्फवृष्टी झालेली आहे आणि भारताचं सैन्य प्रतिकूल हवामानासोबतच चीन आणि पाकिस्तानच्या सैन्याशी दोन हात करण्यासाठी तयार आहे. भारताच्या सैन्याच्या दिमतीला अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान असलेलं T-90 किंवा भीष्म रणगाडे हे लडाखच्या परिसरामध्ये उपस्थित झालेले आहेत. IL-76 एअरक्राफ्ट किंवा C-17 ग्लोब मास्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हे भीष्म रणगाडे आता लडाखच्या प्रांतामध्ये दाखल झालेले आहेत आणि चीनचा मुकाबला करण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत. -40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत सुद्धा कमी तापमानामध्ये काम करण्याची क्षमता या भीष्म रणगाड्यांमध्ये आणि त्यासाठी 3 वेगवेगळ्या प्रकारची इंधनं, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केरोसिन, डिझेल आणि बेन्झिन या इंधनाचा त्यामध्ये समावेश असणार आहे, जेणेकरून अशा मायनस टेम्परेचरमध्ये सुद्धा या भीष्म रणगाड्याचे इंजिन हे इफेक्टिव्हली त्या ठिकाणी काम करतील. भीष्म रणगाडे हे अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे आहेत. त्यामध्ये असणाऱ्या फ्रेंच थर्मल इमॅजिनिंग सिस्टमच्या माध्यमातून आपल्या लक्ष्याचा अचूक भेद घेण्याची क्षमता, मग ते धुक्याचं वातावरण असो किंवा रात्रीच्या अंधारामध्ये सुद्धा अचूक भेद घेण्याची क्षमता या T-90 रणगाड्यांमध्ये असणार आहे. एवढंच नाही तर ट्रिपल लेअर डिफेन्स सिस्टम असो, ऑटोमॅटिक लोडिंग सिस्टम असो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अद्ययावत तंत्रज्ञानांनी सुसज्ज असं हे भीष्म रणगाडा चीनच्या सैन्याचा मुकाबला करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ऑपरेशन छगाई 1 याच्या अंतर्गत 28 मे 1998 ला, ऑपरेशन छगाई 2 याच्या अंतर्गत 30 मे 1998 ला पाकिस्ताननं वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर मिसाईल्सची निर्मिती त्या ठिकाणी केली. 2020 मध्ये पाकिस्ताननं आता ऑपरेशन छगाई 3 याची सुरुवात केलेली आहे आणि या ऑप छगाई 3 च्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. पाकिस्तानची परिस्थिती अतिशय अवघड झालेली आहे. संपूर्ण जगामध्ये चीन जर सोडला तर पाकिस्तानला तारणहार असं कुठलंच राष्ट्र त्या ठिकाणी राहिलेलं नाही. म्हणून पाकिस्तानला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी चिंता त्या ठिकाणी लागलेली आहे. एका बाजूला आर्थिक दृष्टिकोनातून पाकिस्तान खाईत जात असताना स्वतःच्या हिमतीवर पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तारली जाऊ शकत नाही. म्हणून चीनकडून येणारी डिफेन्सची व्यवस्था, त्यांच्याकडून येणारी शस्त्रास्त्र यावर पाकिस्तान अवलंबून आहे. आणि फक्त एवढंच नाही तर प्रत्येक दिवशी जळीस्थळी पाकिस्तानला फक्त भारत आणि भारताच्याच सुरक्षा व्यवस्थेचा, भारताचाच हल्ला होण्याची भीती आहे. आणि याच अनुषंगानं टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स म्हणजेच बॅटलफील्डसाठी, युद्धभूमीसाठी आवश्यक असणारी कमी रेंजची, कमी क्षमतेची न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याची गरज पाकिस्तानला वाटू लागलेली आहे. चायनासोबतचा भारताचा संघर्ष जरी वाढत असला तरी पाकिस्तानला पूर्णपणे भीती आहे की या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्या वेस्टर्न म्हणजे पश्चिमी सीमेवर पाकिस्तानवर हल्ला करू शकतो आणि लिटरली काही दिवसांमध्ये पाकिस्तानला पूर्णपणे नामोहरम करू शकतो. पाक ऑक्युपाइड काश्मीरवर पूर्णपणे भारताचा त्या ठिकाणी ताबा घेण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. आणि या अनुषंगानं जर कोल्ड स्टार्ट डॉक्ट्राईन म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये शॉर्ट अँड स्विफ्ट स्ट्राईक करण्याची भारताची जी क्षमता आहे, त्या भारताच्या क्षमतेला उत्तर देण्यासाठी साधारणतः 15 ते 30 किलोटन या क्षमतेचे छोटे छोटे न्यूक्लिअर बॉम्ब्स बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून या छगाई 3 या कार्यक्रमाअंतर्गत केले जाणार आहेत. पाकिस्तानने जरी असा प्रयत्न केला तरी खरोखरच पाकिस्तान कुठपर्यंत तग धरू शकेल हा खरोखरच एक मोठा प्रश्न आज पाकिस्तान समोर उभा राहिलेला आहे. शेनहुआ डेटा इन्फॉर्मेशन कंपनीच्या माध्यमातून चीन जगभरामध्ये 24 लाख महत्त्वाच्या व्यक्तींवर आणि त्यातल्या त्यात भारतातल्या 10,000 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवतोय. फक्त राजकीय किंवा संवैधानिक पदावरच नाही तर क्रीडा क्षेत्रात असणाऱ्या, सांस्कृतिक क्षेत्रात असणाऱ्या, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या घटनेकडे 3 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहायला हवं. जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्तहेर संघटना अशा प्रकारची माहिती त्यांच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी जरी जमवत असल्या तरी चीनचा हा प्रयत्न आणि त्याची डेप्थ आणि त्याची व्याप्ती पाहता नक्कीच हा प्रयत्न भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये घातक ठरणार आहे. हायब्रिड वॉरफेअर हे 21व्या शतकाचं युद्ध असणार आहे आणि या हायब्रिड वॉरफेअरसाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर वॉरफेअर यासाठी अशा प्रकारची हेरगिरी करून मिळवलेली माहिती चीनला अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आज चीनचे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल, चीनचे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अशा प्रकारचं टेक्निकल इंटेलिजन्स इनपुटच्या माध्यमातून मिळणारी माहिती या सगळ्या एकत्रितपणे
चीन गोळा करतोय आणि त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये भारताविरुद्ध एक प्रकारे सायबर अटॅक, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा अटॅक करण्याची पूर्ण क्षमता चीन हा स्वतःकडे निर्माण करू पाहतोय. भविष्यामध्ये भारताला याकडे नक्कीच एक धोक्याची घंटा म्हणून त्या ठिकाणी पाहावी लागेल. कारण ज्या प्रकारे वुहान व्हायरस हा संपूर्ण जगाला माहीत नसताना अशा प्रकारचा हाहाकार निर्माण करू शकतो, त्याच प्रकारे येणाऱ्या भविष्यामधल्या काळामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि सायबर वॉरफेअरच्या माध्यमातून चीनची पाळंमुळं, चीनचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले आहेत, त्याचबरोबर भविष्यामध्ये 5G नेटवर्कच्या माध्यमातून किंवा हुवाईच्या नेटवर्कच्या माध्यमातून चीन जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जशी डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवू पाहतोय, हे सगळं पाहता आणि याचा सगळा एकत्रित विचार करता येणारं हायब्रिड वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर हे भारतासाठी आणि जगासाठी धोक्याचं ठरू शकणार आहे. ज्या प्रकारे आपण कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी आपल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याविषयी अवेअर केलं, तसंच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर वॉरफेअर आणि चीनच्या माध्यमातून होणाऱ्या या हेरगिरीच्या धोक्याविषयी सुद्धा आता प्रत्येक भारतीयाला जागरूक होण्याची गरज आहे. त्याच वेळी आपण चीनचा सक्षमपणे त्या ठिकाणी मुकाबला करू. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून चीन पोल्युशन ऑफ इन्फॉर्मेशन, परसेप्शन, मॅनेजमेंट अँड प्रोपोगेंडा या 3 Pच्या आधारे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याची उद्दिष्ट हासिल करू इच्छितोय. अशा प्रकारची हेरगिरी करून नेमके भारतीय कशा प्रकारे विचार करतात, नेमकी भारताची रणनीती, नेमकी भारताची आर्थिक नीती आणि सांस्कृतिक नीती कशा प्रकारे असणार आहे, अशा प्रकारचे टेक्निकल इनपुट्स ज्यावेळेस चीनकडे मिळणार आहेत आणि ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आणखीन काही बिंदू ज्यावेळेस चीनकडे उपलब्ध होणार आहे, या सगळ्या माहितीचा एकत्रित उपयोग करून कुठेतरी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून फक्त भारताच्या बाउंड्रीवरच नाही तर भारताची एकूणच व्यवस्था खिळखिळी करण्याचा डाव चीन खेळणार आहे आणि याच्यासाठी प्रत्येक भारतीयाला आजच जागरूक होण्याची गरज निर्माण झालेली आहे. अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या बनावटीचं पॉसिडॉन 8I सर्व्हिलन्स एअरक्राफ्ट हे भारत चीन संघर्षामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडते. भारत चीन संघर्षामध्ये इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स म्हणजे थोडक्यात ISR ऍक्टिव्हिटीज मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका या P8I सर्व्हिलन्स एअरक्राफ्टद्वारे पार पाडली जाते. चीनच्या भूमीवर होणाऱ्या प्रत्येक हालचालीची जी सैन्य दलाशी संबंधित असेल किंवा चीनच्या हवाई दलाशी संबंधित असेल, ती हालचाल टिपण्यासाठी या अमेरिकन बनावटीच्या P8I विमानाचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा प्रकारचं हे P8I एअरक्राफ्ट, ज्यामध्ये SAR म्हणजेच सिंगल अपर्चर रडार सिस्टम असल्यामुळे अतिशय बारकाव्यानं आपल्याला दिवस रात्र 24/7 अशा प्रकारची सर्व्हिलन्स ऍक्टिव्हिटी करता येते. चीनकडे उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानानुसार या P8Iच्या विरुद्ध त्याची सेन्सर सिस्टम ब्लॉक करणं किंवा त्याच्या विरुद्ध जॅमर लावणं हे चीनला आतापर्यंत सुद्धा शक्य झालेलं नाही. म्हणून एका दृष्टिकोनातून भारताच्या हवाई दलामध्ये आज घडीला हे P8I एअरक्राफ्ट हा हुकमी एक्का आहे. चीनच्या सामर्थ्याला तोंड देण्यासाठी भारत सुद्धा तोडीस तोड उत्तर देतोय. भारताने सुद्धा मिरर डिप्लॉयमेंट केलेली आहे. एकीकडे चीननं 50च्या वर आपल्या बटालियन लडाखच्या सीमेवर टाकलेल्या आहेत, तर त्याला उत्तर देण्यासाठी आपली सुद्धा 45,000हून जास्त सैन्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चीनच्या वायुदलाचा सामना करण्यासाठी आपल्या सुद्धा ताफ्यात MiG-29, सुखोई 30 याच्या सोबतीला रफाईल सारखं बाहुबली विमान आपल्या सोबत आहे. एवढंच नाही, जर चीन म्हणत असेल आम्ही अण्वस्त्रधारी देश आहोत, तर भारत सुद्धा अग्नी, पृथ्वी, सूर्य यांच्या मदतीने अण्वस्त्र चीन विरुद्ध दाबू शकतो. थोडक्यात चीनला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जी भारताकडे आहे ती म्हणजे भारताचे जांबाज सैनिक. कुठल्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध अशा संसाधनाच्या मदतीनं चीन विरुद्ध आक्रमण करण्याची किंवा भारताच्या भूमीचं रक्षण करण्याची पूर्ण क्षमता भारतीय सैन्यामध्ये आहे. आणि वेळोवेळी, मग ते कारगिलचं युद्ध असेल किंवा पाकिस्तान विरुद्धचं युद्ध असेल, वेळोवेळी भारतीय सैन्यानं आपली ही क्षमता सिद्ध केलेली आहे. पिनाका हे नाव भगवान शंकराच्या धनुष्यबाणावरून ठेवलेलं आहे. जसं भगवान शंकरांनी पिनाकाच्या मदतीने दैत्यांचा संहार केला, त्याचप्रमाणे भारताच्या सैन्य दलाच्या भात्यात असलेल्या या पिनाकाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि चीनच्या सैन्याची दाणादाण उडवण्यासाठी आपण तयार आहोत. संपूर्ण भारतीय बनावटीचं असलेलं
डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि भारतीय कंपन्यांद्वारा बनवलं गेलेलं हे पिनाका मिसाईल आता भारताच्या LACवर म्हणजेच पूर्व आणि उत्तर सीमांवर आपली करामत दाखवण्यासाठी तयार आहे। साधारणतः पिनाकाच्या एका बॅटरीद्वारा 1 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा पूर्णपणे न्यूट्रलाइज करता येतो आणि पर्वतीय युद्धामध्ये माउंटेन वॉरफेअर मध्ये या पिनाका मिसाईलचा अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे। 44 सेकंदामध्ये 12 पेक्षा जास्त रॉकेट डागण्याची क्षमता या पिनाका रॉकेट मिसाईल लॉन्चरमुळे आपल्याला प्राप्त होणार आहे। गाइडेड मिसाईल सिस्टम हे ऍडिशनल यामध्ये ऍड केल्यामुळे आता पिनाकाची आपल्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। 1999च्या कारगिल युद्धामध्ये मार्क 2 हे पिनाकाचं जे व्हर्जन होतं त्यांनी पाकिस्तानी सैन्याची दाणादाण उडवली होती आणि पर्वतीय युद्धामध्ये पिनाका मिसाईल किती कामाचं ठरू शकतं याचा प्रत्यय आपल्याला आला होता। 2020 मध्ये पूर्व आणि उत्तर सीमांवर चीनच्या सैन्याचा आपल्याला मुकाबला करण्यासाठी त्याचबरोबर टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्सचा सुद्धा सामना करण्यासाठी या पिनाका मिसाईल रॉकेट लॉन्चरच्या मदतीनं भारतीय सैन्य दलाला खूप फायदा होणार आहे आणि एक प्रकारे आता LACवर दुश्मन राष्ट्रांची दाणादाण उडवण्यासाठी हे पिनाका मिसाईल रॉकेट लॉन्चर। रशिया सोबतचे संबंध बिघडल्यामुळे संपूर्णपणे चीनी बनावटीची अण्वस्त्र क्षमता धारण करण्यासाठी 1964 मध्ये चीनने प्रोजेक्ट 596 याची सुरुवात केली। लोकनूर या ठिकाणी या प्रोजेक्ट 596 च्या अंतर्गत 16 ऑक्टोबर 1964 ला चीननं सर्वात पहिले त्या ठिकाणची न्यूक्लिअर टेस्ट केली। 1964 पासून 2020 पर्यंत चीन आपल्या अण्वस्त्र क्षमतेमध्ये वाढच करत आलेला आहे आणि आता 2020 पासून येणाऱ्या 10 वर्षामध्ये चीनला आपल्या अण्वस्त्रांची संख्या डबल करण्याची इच्छा आहे आणि त्याच्यासाठीच हा प्रोजेक्ट 596 पुन्हा चीनला अतिशय महत्वाचा ठरणार आहे। एकीकडे या अण्वस्त्रांच्या माध्यमातून ज्यांच्या विरुद्ध याचा वापर केला जातो त्यांचं तर नुकसान होतच होतं, पण अण्वस्त्राच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्येच याचे अतिशय घातक परिणाम होतात हे जगानं वेळोवेळी पाहिलेलं आहे आणि साम्राज्यवादी चीनला शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीनला ही गोष्ट जितक्या लवकर कळेल तितकं सगळ्या जगाच्या हे फायद्याचं ठरणार आहे। प्रोजेक्ट 596 च्या अंतर्गत भारतासारख्या सक्षम सैन्य दलाचा सामना करण्यासाठी चीन आपली अण्वस्त्र क्षमता जरी वाढवत असली, एकीकडे भारताच्या बाजूला अमेरिकेसारखं राष्ट्र त्या ठिकाणी येतंय, एकीकडे आंतरराष्ट्रीय दबाव चीनवर मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि हा दबाव झुगारून देण्यासाठी आणि भारताचा मुकाबला करण्यासाठी आता चीननं प्रोजेक्ट 596 अंतर्गत आणखी नवनवीन न्यूक्लिअर मिसाईल्स बनवून भारतावर त्याचा उपयोग करण्यासाठीची त्याची सिद्धता तो 25 मॅक म्हणजे साधारणतः 30,000 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्तीचा वेग, 12,000 किलोमीटर पर्यंत आपलं लक्ष भेदण्याची क्षमता, MIRV, MARV अशा प्रकारचं नवीन तंत्र आणि म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन केपेबिलिटी, त्याचबरोबर 3 टन वजनापर्यंत वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असणारं सूर्या हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल म्हणजेच आंतरखंडीय क्षेपणास्त्र हे भारताच्या संरक्षण सज्जतेला एक नवीन उभारी देणार आहे। 21व्या शतकातला भारत हा फक्त दक्षिण आशिया किंवा आशियापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर एक महासत्ता म्हणून उदयास येतोय आणि त्या अनुषंगानं भारताच्या सुरक्षिततेसाठी जर कुठला खतरा निर्माण होत असेल तर त्याच्या विरुद्ध डेटरन्स व्हॅल्यू असणं हे भारताच्या संरक्षण सज्जतेला आवश्यक होतं आणि आता या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ती संरक्षण सिद्धता प्राप्त होणार आहे। MIRV या तंत्रज्ञानानुसार या सूर्या या बॅलिस्टिक मिसाईल मध्ये एक खास खूबी अशी आहे की एकाच वेळी ही वॉरहेड्स वेगवेगळ्या प्रकारची वॉरहेड्स वेगवेगळ्या प्रकारचे लक्ष्य एकाच वेळी साध्य करू शकतील। MARV या टेक्नॉलॉजीच्या अनुसार जर दुश्मन राष्ट्रांनी हवेच्या हवेतच या सूर्या क्षेपणास्त्राला नाहीसं करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला तर त्यांची एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम ही नाकामी करण्याची क्षमता सुद्धा या सूर्या मिसाईल मध्ये साधारणतः 12,000 किलोमीटरचा पल्ला असल्यामुळे जगामधलं कुठलंच अण्वस्त्रधारी देश नसणार आहे जे या सूर्याच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी येणार नाही। त्यामुळे स्पीड असो
याची क्षमता असो, म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन केपेबिलिटीज असो, या सगळ्या अनुषंगानं, या सगळ्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर 21व्या शतकामध्ये भारताला महासत्ता बनण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही. हे सूर्या या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, आणि सर्वात महत्त्वाचं ही भारतीय बनावटीची आहे, DRDOनं पूर्णपणे तयार केलेली, अशा प्रकारे भारतानं भारतासाठी तयार केलेली अशा प्रकारची ही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे. आणि सगळ्या मिसाईलचा बाप असं जर आपण याला म्हटलं तर हे कुठे FA-18 सुपर हॉर्नेट ब्लॉक 3 फायटर जेट भारताच्या नौदलामध्ये सामील होणार आहेत. 2021 पर्यंत INS विक्रांत असो किंवा आज घडीला उपलब्ध असणारं INS विक्रमादित्य या विमानवाहू नौकांच्या माध्यमातून भारतीय नौदलाचं आधुनिकीकरण होत आहे. आणि या आधुनिकीकरणासाठी अशा प्रकारचे लढाऊ विमानं आपल्यासाठी अतिशय कामाचे ठरणार आहेत. या विमानांमध्ये ज्याला आपण स्काय जंप केपेबिलिटी म्हणतो, म्हणजे कमीत कमी अंतरामध्ये उड्डाण घेण्याची क्षमता या विमानांमध्ये असल्यामुळे या विमानांना अधिकचा पेलोड म्हणजे जास्तीत जास्त शस्त्रास्त्र सुद्धा वाहून नेता येतील. आणि हे विमान ज्याला आपण ट्विन इंजिन मल्टी रोल केपेबिलिटी असणारं लढाऊ विमान असं आपण याला म्हणतो, ज्यामध्ये टेहळणी करण्याशिवाय हवेतून हवेत मारा करण्याची वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र असो किंवा हवेतून जमिनीवर मारा करणारी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र असो, क्लोज एअर सपोर्ट असो, एअर सुपिरियॉरिटी असो, बडी रिफ्युएलिंग असो, अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं याच एका प्रकारच्या लढाऊ विमानाच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत. आपली पश्चिमी त्याचबरोबर पूर्व सागरी सीमा सक्षम ठेवण्यासाठी, सामरिकदृष्ट्या त्याला आणखीन बळ देण्यासाठी अशा प्रकारचे एअरक्राफ्ट कॅरियर आणि त्या एअरक्राफ्ट कॅरियरमध्ये अशा प्रकारची लढाऊ विमानं ही आपल्याला खूप कामाची होणार आहेत. आज घडीला जरी बोईंग कंपनीकडून आपण ही विमानं विकत घेत असलो तरी भविष्यामध्ये महिंद्रा डिफेन्स लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या मार्फत या विमानांची निर्मिती होऊ शकणार आहे. म्हणून अप्रत्यक्षपणे मेक इन इंडिया या संकल्पनेला सुद्धा अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये होणाऱ्या या कराराद्वारे एक प्रकारे बळच मिळेल. इस्रायलकडून आयात केलेल्या हारोप केमिकेज ड्रोनद्वारे मोठ्या प्रमाणावर अझरबैजानने आर्मेनियाचं सैन्याचं आणि आर्मेनियाच्या रणगाड्यांचं नुकसान केलेलं आहे. हारोप केमिकेज ड्रोन हे फक्त मानवरहित ड्रोन नसून एक प्रकारे किलर किंवा सुसाईड ड्रोन म्हणून महत्त्वाची भूमिका अदा करत आहे. साधारणतः मानवरहित ड्रोन हे टेहळणी करण्यासाठी किंवा त्याच्या सोबतीला क्षेपणास्त्र लावली असताना स्ट्राईक ड्रोन म्हणून काम करत असतं. पण हारोप केमिकल ड्रोन हे स्वतःच एक प्रकारे सुसाईड ड्रोन आहे, कारण याच्याद्वारे ॲडिशनली कुठलं क्षेपणास्त्र लावण्याची गरज नसते, तर शत्रूच्या हद्दीमध्ये जाऊन हे टेहळणी करतं आणि योग्य ते टार्गेट सापडलं की हे हारोप ड्रोन त्या ठिकाणी जाऊन फुटतं आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस करतं. हारोप केमिकल ड्रोनद्वारे मोठ्या प्रमाणावर अझरबैजानने आर्मेनियाचं नुकसान केलेलं आहे. 2016 मध्ये सुद्धा अझरबैजानने आर्मेनियाची एक बस ज्यामध्ये सैन्य आणि मोठ्या प्रमाणावर युद्ध सामुग्री होती त्याला नष्ट करण्याचं काम केलं. 2020 मध्ये भारताला पाकिस्तान त्याचबरोबर चीन सारख्या दुश्मनांचा सामना करावा लागतोय. पर्वतीय युद्धामध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सैन्य किंवा वायुदल पोहोचू शकत नाही, तेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पोहोचण्यासाठी अशा प्रकारचे हारोप केमिकल्स ड्रोन ही महत्त्वाची भूमिका अदा करणार आहेत. एवढंच नाही तर पाकिस्तान सारखा शत्रू जो मोठ्या प्रमाणावर दहशतवादी पाठवतो, जो सीमेवर मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचे टेरर लॉन्च पॅड क्रिएट करून ठेवतो, त्यांच्या विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे हारोप सुसाईड ड्रोन हे महत्त्वाची भूमिका अदा करणार आहेत. भारत इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर युद्ध सामुग्री घेत असतो आणि आता UAV या हारोप ड्रोनच्या माध्यमातून भारत मोठ्या प्रमाणावर खरेदी करणार आहे आणि पाकिस्तान आणि चीनला योग्य तो धडा शिकवण्यासाठी हे हारोप केमिकल ड्रोन मोठ्या प्रमाणावर भारताला कामाला येणार. आली प्रोजेक्ट म्हणजेच किलो एम्पियर लिनियर इंजेक्टर प्रोजेक्ट हा भारताच्या डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर द्वारा बनवण्यात आलेला अतिशय महत्त्वाचा एक प्रोजेक्ट आहे.
भारताच्या IL-76 एअरक्राफ्टच्या माध्यमातून जर दुश्मन राष्ट्राकडून एखादं मिसाईल हवेतलं मिसाईल जर आपल्यावर सोडण्यात आलं तर अशा प्रकारच्या या काली या टेक्नॉलॉजीच्या मार्फत आपण केवळ 100 मिलीसेकंड मध्ये 20 गीगावॅट एवढी एनर्जी आपण त्याच्यावर अटॅक करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून मिसाईलची आणि त्याची पूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टम ही पूर्णतः आपण नेस्तनाभूत करू शकतो. नक्कीच भारतीय बनावटीचं अशा प्रकारचं काली प्रोजेक्ट हे अगोदर जरी त्याच्याशी संबंधित संशोधन चालू असलं तरी आज घडीला चीन सोबतचा आणि भविष्यामध्ये पाकिस्तान सोबतचा होणारा संघर्ष लक्षात घेता या काली प्रोजेक्टचं महत्व हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. IL-76 एअरक्राफ्टच्या माध्यमातून एअरबॉर्न डिफेन्स सिस्टम यासाठी हा